गेल्या 3 सामन्यांचा आपण जर विचार केला तर 2 सामने हे डिफेंड करताना जिंकण्यात आले, तर तिसरा सामना कोंबडपूरच्या संघाने अगदी 80+ धावा 83 धावांचा करता यशस्वी पाठलाग केला या क्रीडांगणावर. ऋषिकेश सध्या गोलंदाजी मार्कवर आहेत. करण वळवी आणि शुभम पाटील ही विस्फोटक जोडी राधा एंटरप्राइजेस चिर्ले टीम कडनं मैदानाच्या आत. स्ट्राईकला सध्या आपण करण मडवीला पाहतोय, त्याच्या समोर शुभम आहे. ऋषिकेश गोलंदाजी दुरा सांभाळत असताना लेट्स प्ले गेम ऑन. मॅचला सुरुवात होत असताना फर्स्ट बॉल ऑफ द व्हेरी फर्स्ट इनिंग. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस, आडव्या बॅटने गॅप मध्ये बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चाललाय. एका टप्प्याने फरार होतोय. पहिल्या बॉलवर करण मडवीचा क्लास तुम्हाला पाहायला मिळतोय. ऋषिकेश डोके डावकरे आताचा गोलंदाज ओव्हर द विकेट तो मारा करत असताना पहिलाच बॉल लोअर फुल टॉस टाकला आणि तो आपण पाहतोय पाठवला तो ऑन साइड सीमा पार. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते चिर्ले संघाच्या माध्यमातून. हो इथे बघा फिरवलाय, समोरून टर्न केलंय बॉलला. लेग ब्रेक टाकत असताना ऋषिकेश आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकाराला लाईन लाईन मध्ये हलकासा बदल करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तर ऋषिकेश आणि त्यानंतर आपण पाहिलं की थोडीशी फिरकी गोलंदाजी आपल्याला अनुभवायला मिळाली आणि डॉट बॉलची संगता झाली. आता वेगवान बॉल पुन्हा एकदा ऑन द राईज खेळत असताना हा बॉल चाललाय ऑन साइड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम येतो यावेळेस षटकार. खेळाडू होते, प्रेक्षक बनले फक्त तिकडे. पाहत बसण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. आणि आता करण मडवी मात्र हळूहळू त्याचे रंग दाखवत असताना चिर्ले संघ म्हटलं की करण मडवीची बॅट नेहमीच तळपली आहे आणि आजही तळपताना पाहायला मिळेल का. ओ स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता, पुढे आले. व्हाईट बॉलचा इशारा पंच कळवतायत. लाईन खराब होती, मात्र जाणून म्हणून कदाचित ते लाईन हाताळले होती का, कारण फॉरवर्ड आले होते. अगोदरच पदल आली ते ओळखलं होतं ऋषिकेशने. एक्स्ट्राच्या स्वरूपात सिंगल मिळत असताना टीमची टोटल 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली. इलेव्हन रन्स ऑन बोर्ड. ब्लॉक हॉलचा बॉल उत्तमरित्या त्याला मात्र दिशा देत असताना ऑन साइडला करण आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मिळते. टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचत असताना 12 या धावसंख्येवर. शुभम पाटील आता पहिल्यांदा स्ट्राईकवर येत असताना ही जोडी वारंवार त्रास देत आली आहे या अगोदर देखील. यावेळेस बघा बॅकफुटला गेले, कट केलंय, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय तो पाठीमागे बॅकवर्ड पॉइंट थर्डमॅनला. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न यशस्वी होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट शुभम आणि करणच्या दरम्यान. आणि हे सातत्य खूप गरजेचं आहे. धाव फलक हलतं राहणं गरजेचं आहे. रबर बॉल जरी असतं तरी प्रत्येक वेळी चौकार षटकार प्राप्त होईल असं नाहीये. त्यामुळे सिंगल डबल्स याही तितक्याच निर्णायक ठरत असतात. 14 धावा धावफलकावर झाल्यात. 14 रन्स. अगदी आपटून टाकला होता बॉल, मात्र लाईन खराब पाहायला मिळते ऋषिकेशची. दुसरी अवंतर धाव या ओव्हरमधील व्हाईटच्या स्वरूपात तो खर्च करत असताना 15 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक पहिल्या ओव्हरमधील. चांगली सुरुवात झाली आहे राधा एंटरप्राइजेस चिर्ले या संघासाठी. यावेळेस बघा शफल झाले, पाठीमागे बॉलला हुक केलाय, फिल्डर आहे तिकडे आणि कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालंय आपण म्हणूया शुभमला. आणि ते जीवनदान आता नवापाडा संघासाठी किती घातक ठरू शकतं, कारण आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि चिर्ले संघ बिनबाद 17 या धावसंख्येवर. ऋषिकेशच्या पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय 17 रन आल्यात. आक्रमक सुरुवात केली आहे. 80+ धावा आज चेस झाल्यात. काल अगदी 85-90 धावा देखील आपण
शेस होताना पाहिल्या क्रीडांगणावर. आणि अगदी आज सकाळच्या सूत्रामध्ये आपण पाहिलं की 56 धावा डिफेंड होताना देखील आपण पाहिल्या. अगदी 1-1चा सामना आला असताना मात्र तिथे पराभूत पत्करावा लागला. चला प्रणित आलेत आता सेकंड ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल अगदी जो आवाज प्रतिबिंबित झाला या क्रीडांगणाच्या श्रुती पटलावर या उपस्थित क्रीडा रसिकांच्या कानाला तृप्तता देऊन गेलाय. टक्कन आवाज आला आणि बॉल गेला तो सीमा पार. अगदी फ्लॅट मारत असताना हा षटकार करण मडवीला आपण पाहिलं ऑन साइडला पॉवरफुल हिटिंग सध्या त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुल टॉस. हा बॉल लॉंग लेगला उडवलाय. बॅक टू बॅक दुसरा सलगचा येत असताना कन्झिक्युटिव्ह षटकार आपल्याला अनुभवायला मिळतोय. खराब लाईन नंतर गोलंदाजी प्रणित आपल्याला पाहायला मिळतोय, हाताळतोय असं दिसतंय. कारण करण मडवीच्या विरुद्ध गोलंदाजी करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. कारण त्याच्याकडे इतके फटके आहेत, इतके शॉट आहेत की तो अगदी प्रत्येक दिशेला चौफेर दिशेला फटकेबाजी करू शकतो. त्यामुळे त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना तुमची लाईन लेंथ तुम्हाला अचूक हाताळावी लागेल, योग्य हाताळावी लागेल, तर आणि तरच तुम्ही धावसंख्येवर लगाम लावू शकता. प्रणितच्या विरुद्ध मात्र आक्रमक पवित्रा करण मडवी 23 वर जाऊन पोहोचलाय. 6 बॉल मध्ये टीमची टोटल 29 आहे. 29 सलग 2 आलेत. प्रणित कमबॅक करेल का? यावेळेस मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल आहे आणि सलगचा आय थिंक तिसरा येत असताना काऊ कॉर्नरच्या दिशेने हा बॉल. 3 बॉलवर 3 धमाके करण मडवीच्या बॅटमधून येत असताना 3 षटकार आणि 3ही ऑन साइडलाच. पहिला आपण पाहिला मिड विकेट, दुसरा पाहिला लॉंग लेगला, तिसरा पाहतोय आपण काऊ कॉर्नरला. पस्तीस वर जो स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. करण मडवी 7 बॉल 29 सध्या ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या मोमेंटला फिंगर्स रोल केले मात्र वेट अँड वॉच आणि त्यानंतर अटॅक. हे करण मडवीची राहिली रणनीती. आणि आता मात्र सलग 4 बॉलवर 4 षटकार येत असताना हाही बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. बघा फिंगर्स रोल केले. अगोदर फ्रंट फुटवर येण्याचा प्रयत्न होता करण मडवीचा, त्यानंतर त्याने थांबवलं स्वतःला आणि बॉलचा टप्पा ओळखून हा फटका खेचलाय. टीमची टोटल आता 41च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 41 धावा. 4 बॉलवर 4 षटकार प्रणितच्या विरुद्ध करण मडवीच्या बॅटमधून आलेत. 5वा देखील जाईल का? उंच खूप गेलाय, लांब कमी गेलाय, फिल्डर आहे तिकडे आणि कॅच ड्रॉप झाली आहे. करणला इथे जीवदान मिळालं. हा झेल टिपणं गरजेचं होतं. दुसरा झेल आय थिंक मगाशी शुभमचं देखील एक झेल फाईन लेग मध्ये सोडण्यात आला आणि इथे करणला देखील जीवदान मिळालंय. ही जोडी फोडण्यामध्ये नवापाडा संघ मात्र आतापर्यंत अपयशी ठरलाय. शेवटचा बॉल 42 धावा स्कोर कार्ड वर आहेत. वेगवान बॉल यावेळेस हलकेशे शफल झाले, फक्त टाइम केले बॉलला आणि हाही बॉल गेलाय सीमा पार. यावेळेस शुभमच्या बॅटमधून षटकार आलाय. म्हणजे प्रणितच्या या ओव्हरमध्ये तब्बल 5 षटकार आपण पाहिले. 4 मारले करणने, 1 मारला शुभमने. अशा पद्धतीने तब्बल 31 धावा या ओव्हरमध्ये आल्यात आणि टीमची टोटल 48च्या घरामध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले चिर्ले संघाची. यानंतर मात्र धाकटी जुई विपक्ष जयमान खारकोपर संघ इन ऍक्शन असेल. सध्या आमचे हार्स मसाय सध्या नवापाडा संघासाठी आपली भूमिका पार पाडत असताना थोडासा वॉर्मअप देखील त्यांचा होईल त्या निमित्ताने. यावेळेस स्लोवर फुल टॉस बॉल आणि करण मडवी थांबणार नाहीये.
त्याचा आक्रमक पवित्र, त्याचं अटॅकिंग क्रिकेट, अटॅकिंग बॅटिंग ही या संपूर्ण इनिंग मध्ये तुम्हाला अनुभवायलाच मिळणार आहे. जणू ठणकावून सांगतोय, तुम्ही कुठेही चेंडू टाका, माझे इरादे स्पष्ट आहेत, सुस्पष्ट आहेत की प्रत्येक बॉलवर मला चेंडूला सीमारेषेच्या बाहेरच पाठवायचंय. प्रितेश थळी आले, त्यांनी त्यांच्या पहिल्या बॉलवर षटकार. 10 बॉल 42 वर जाऊन पोहोचलाय स्कोर. 10 चेंडू 42 धावा आणि टीमची टोटल आहे 54. हो, चांगला बॉल आपण पाहतोय प्रणित तळे यांचा, खुलवट टप्प्याचा, कमी गतीचा. तिथे हलकीशी मिसफील्ड झाली आणि इथे मात्र 2 रन पूर्ण झालेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर युवराज सिंगच्या नावावर 12 चेंडूमध्ये 50 धावा ठोकण्याचा हा विक्रम आहे, जो अजूनही अबाधित आहे. आणि इथे 11 बॉल 44 झालेत. फ्लिक केले हलक्या हाताने अलॉंग द कार्पेट. दुसऱ्या रनचा प्रयत्न होत असताना चांगला थ्रो, मात्र इथे यष्ट्या काय उद्ध्वस्त करता आलं नाहीयेत प्रणितला. 2 धावा इथे हरणाच्या गतीने पूर्ण झाल्यात. टीमची टोटल पुढे सरकत असताना 58च्या घरामध्ये करण मडवी 12 बॉल 46 वर पोहोचलाय. शुभम पाटील 3 बॉल 10 वर पोहोचलाय. विकेटच्या प्रतीक्षेमध्ये अजूनही नवापाडा संघ. यावेळेस बघा घुटना टेक आपण पाहतोय आणि इथे खराब फिल्डिंग. सिंगल आली असती, मात्र इथे क्षेत्ररक्षणाचा दर्जा कुठेतरी खालावलेला पाहायला मिळतोय. आणि अर्धशतक पूर्ण झाले करण मडवी. याचे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बॅट उंच करायचे करण आणि सर्व प्रेक्षकांचं अभिवादन आपण स्वीकारूया. 13 बॉल 50 धावा, ज्यामध्ये 6 षटकार आणि 2 चौकार. तब्बल 384.62 चा स्ट्राईक रेट करण मडवीचा या मॅच मध्ये आपण पाहतोय. 62 रन्स ऑन बोर्ड, 62 झालाय स्कोर. यावेळेस मात्र खुलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. करण मडवीचा तडाखा कायम. 7वा षटकार त्याचा या मॅच मधला आणि प्रत्येक वेळी ऑन साइडलाच टार्गेट केलंय, अगदी फाईन लेग पासून लॉंग ऑन पर्यंत. सर्वचे सर्व षटकार आपण तिकडेच पाहिलेत. यावेळेस थोडासा कमी गतीचा बॉल होता, मिडल नाही झालाय बॉल, तरी देखील 1 रन पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न वेगाने होत असताना मैदानाच्या आतमध्ये भन्नाट रनिंग बिटवीन द विकेट. सुपर्ब 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 ऍथलेटिझम पाहायला मिळतोय, चपळाई पाहायला मिळते, फ्लेक्सिबिलिटी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाची. 3 ओव्हरमध्ये 70 झालाय स्कोर. 70 रन्स ऑन बोर्ड, 7-0. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि प्रोजेक्टेड स्कोर आता इथे 115 ते 116 पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. आणि आता या ओव्हरमध्ये तरी येणारा गोलंदाज विकेट प्राप्त करून देईल का नवापाडा संघाच्या आशा कुठेतरी पल्लवित होतील का पहिल्या सत्रातील? कारण जर एखादी विकेट काढली तर कदाचित धावसंख्येवर लगाम लावला जाऊ शकतो. बॉलर नेम प्लीज. नयन. नयन. धावा धाव फलकावर 7-0. ओ पहिलाच बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक. शुभम पाटीलचा हेलिकॉप्टर लँड झालाय सरळ सीमा पार लॉंग ऑनच्या दिशेने. करण मडवी तर एका बाजूने ठोकतच होता, आता शुभम पाटील देखील मागे राहत नाहीये. आणि आता गोलंदाजाने करायचं तर काय करायचं, विकेट काढणं खूप गरजेचं नवापाडा संघाला, अन्यथा धावांचा डोंगर तुम्हाला पाहायला मिळेल आणि तो चेस करणं कदाचित तुमच्यासाठी कठीण होऊ शकतं. त्यासाठी पार्टनरशिप ब्रेक करणं कुठेतरी गरजेचं आहे. हलक्या हाताने फक्त कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवलं शुभमने, स्ट्राईक रोटेट केली आणि आता करण पुन्हा स्ट्राईक वर येत असताना 77 वर आता स्कोर जाऊन पोहोचलाय. अजूनही या इनिंगचा विचार केला तर 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मान्सून कप आपण एन्जॉय करताय खारकोपर गावामध्ये. फुलटॉस बॉल, हाई बॅटच्या टोला लागलाय, मात्र ताकद इतकी आहे की बॉलने गगन भरारी घेतली आहे. हाई बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना षटकार येतोय. करण मडवी आणि करण मडवी याच नावाची चर्चा या संपूर्ण इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि शुभमचं देखील कौतुक करावं लागेल. मोक्याच्या क्षणी स्ट्राईक रोटेशन असेल किंवा रनिंग बिटवीन द विकेट असेल, त्याची खूप चांगली साथ करणला मिळाली आहे. 83 धावा स्कोर कार्डवर. इथे चांगला बॉल पाहायला मिळाला, शॉट ऑफ गुड लेंथ आपल्याला पाहायला मिळतोय आणि हलकीशी एज लागून मात्र इथे कीपरने उर्वरित काम पूर्ण केलं. करण मडवीची मात्र 64 धावांची बहारदार खेळी
17 बॉलचा सामना करत असताना इथे मात्र संपुष्टात आली आहे. ठाणे आपल्या संघासाठी अतिशय महत्वाची भूमिका, महत्वाची खेळी साकारली आहे. सतरा बॉल मध्ये 64 धावांचं अंतिम मोलाचं योगदान करण मडवीच आपल्याला पाहायला मिळालंय. 83 धावांमध्ये इतक्या धावांचं योगदान, अगदी सिंहाचा वाटा त्याने या इनिंग मध्ये उचलला. नवीन फलंदाज प्रियांशू आलाय. प्रियांशू घरत तिसऱ्या क्रमांकावर. 2 बॉल यावर मधील बाकी आहेत. आखूड टप्प्याचा बॉलला गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. वाडेश लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू पोहोचतात आणि ते एकच रन प्राप्त केले जाते. 84 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. 84 आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आपण म्हणूया. आजच्या दिवसातील ही ठरत असताना यावेळेस बघा उससे घेणारा बॉल, या बॉलला फुल करत असताना ताकदीचा इथे प्रत्यय देतोय शुभम पाटील पुन्हा एकदा. तो कुठे मागे राहणार आहे. त्याच्या बॅटमधनं अजून एक षटकार येत असताना टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला, थोडासा टर्न झाला आणि विथ द टर्न या बॉलला पाठवलं ते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि ते 6 धावांचा मात्र भर घालत असताना शुभम स्कोर कार्ड मध्ये टीमची टोटल 90 रन्स ऑन बोर्ड. 90 धावा लागल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. राधे एंटरप्राइजेस चिरले. शेकडा गाठला जाऊ शकेल. राधे एंटरप्राइजेस म्हटलं की दीपक शेठ पाटील, सुनील शेठ पाटील, संतोष शेठ पाटील यांचा देखील प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. कारण त्यांचा एक ब्रँड आहे राधे एंटरप्राइजेस, ज्याने गेले कित्येक वर्ष क्रिकेटचा काळ गाजवलाय, अजूनही गाजवतोय. नुकतंच त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत आपण उरण पनवेल प्रीमियर लीग ही पाहिली चिरलेच्या ऐतिहासिक क्रीडांगणावर. आणि नेहमीच क्रिकेटसाठी पुढाकार घेणारी सर्व व्यक्तिमत्व आहेत. हो, इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता होते. 91 सध्या स्कोर आहे. 91. शुभम कुठेतरी आता बॅकफुटला जात असताना यावर मध्ये पाहायला मिळालाय आणि हलकीशी एश आणि विकेट किपरने काम उर्वरित पूर्ण केलंय. मागच्या काही चेंडू मध्ये कुठेतरी धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी झालाय नवाबडा संघ असं म्हणायला हरकत नाहीये. कारण करणची विकेट असेल, आता शुभमची विकेट असेल, त्यांना प्राप्त करण्यामध्ये यश मिळालंय आणि त्यामुळेच की काय कुठेतरी धावसंख्या आता 110 115 जी मगाशी दिसत होती प्रोजेक्टेड स्कोर, तो आता कुठेतरी होईल का, आता हा प्रश्न निर्माण झालाय. कारण ते 3 बॉल फक्त बाकी आहेत. यावर मध्ये फक्त 1 रन आली आणि 1 विकेट आली आहे. 91 धावा फलक्यावर सार्थक घरत नवीन फलंदाज आलेत. सार्थक घरत म्हटलं की उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये विजेत्या संघाचा संगणक म्हणून ज्याने भूमिका पार पाडली होती, सार्थक घरत सध्या मैदानाच्या आत आहे. हो, त्याच्या विरुद्ध मात्र सबमरीन डिलिव्हरी हाताळली आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून थोडासा खाली राहिला बॉल. हो, खुलवट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय, तिकडे मिसफील्ड झाली. बॅकअप खेळाडूचा आलाय. तोपर्यंत 2 धावा इथे नक्कीच पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वर जाऊन स्कोर पोहोचले. आता शेकडा गाठणं थोडस कठीण आहे कारण शेवटचा बॉल आहे आता या इनिंग मधील. फुलटॉस बॉल, हाई बॉल हवेत आहे. फिल्डर आहेत तिकडे, थोडेसे दूर राहिलेत आणि दुसरी रन देखील या ठिकाणी पूर्ण होत असताना आणि ते खराब कलेक्शन विकेट किपरच्या माध्यमातून आणि 4 धावा आय थिंक नाही, फलंदाज बाद आहे.